नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. हिरवीगार ताजी कोथिंबीर, मोजकेच मसाले आणि खमंग भाजलेले खोबरे यांचा वापर करून मी आज तुम्हाला बाकर पराठा बनवून दाखवणार आहे. हे इतके टेस्टी लागतात की याबरोबर आणखी काहीच लागत नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या रेसिपीसाठी सर्वात आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे. 2 वाटी गव्हाचे पीठ घेतल्यावरती अर्धी वाटी बेसन पीठ आपल्याला यामध्ये टाकायचे. अर्धी वाटी आपल्याला यामध्ये मैदा टाकायचा आहे आणि त्याचबरोबर इथे 2 चमचे मी तांदळाचे पीठ यामध्ये टाकणार आहे. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर पण टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकू. 2 चमचे आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे आणि हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. पराठ्याचे कवर कडक व्हायला नको म्हणून यामध्ये थंड तेल वापरलेलं आहे. आता हाताने चांगलं हे तेल यामध्ये मिक्स करून घेऊ म्हणजे आपला पराठा खुसखुशीत होईल. मिक्स करून झाल्यावरती यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला मऊसर असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे. एकदाच सर्व पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकायचं. आपण जसं पराठ्यासाठी पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं इथे मस्त मळून झालेलं आहे. हे पराठे 2 ते 3 दिवस छान टिकतात. तुम्हाला कुठे प्रवासाला बाहेर जायचं असेल तेव्हा सुद्धा तुम्ही हे बनवून नेऊ शकता. आता हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे. यामध्ये हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण इथे मी घेतलेलं आहे. हे पाणी न टाकता आपल्याला बारीक असं करून घ्यायचं आहे मिक्सरला. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त. जाडसर याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा अशा पद्धतीने. सारणासाठी मी आधीच कोथिंबीर धुवून आणि अशी कोरडी करून घेतलेली आहे. आता ही कोथिंबीर आपल्याला जितकी बारीक चिरता येईल तितकी बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे, थोडी थोडी करून. बाजारात भरपूर प्रमाणात कोथिंबीर उपलब्ध आहे आणि ती पण फ्रेश. तेव्हा कोथिंबीरीची वडी, कोथिंबीरीची पुरी आपण नेहमीच बनवतो आणि नेहमी तळलेले पदार्थ खाणं हे पण योग्य नाही. त्यासाठी हा भाकर पराठा उत्तम पर्याय आहे. तर हे बघा इथे मी सर्व कोथिंबीर कापून घेतलेली आहे. आता आपण सारण बनवून घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी किसलेले खोबरे टाकलेले आहे. हे खोबरे आपल्याला मस्त खमंग लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. सतत असं हलवत राहायचं, नाही तर खोबरं आपलं खाली जळू शकते. मस्त खमंग मी हे भाजून घेतलेलं आहे आणि थंड पण करून घेतलेलं आहे. आता याचा आपल्याला असं चुरा करून घ्यायचा आहे हाताने. खमंग भाजलेल्या खोबऱ्याची चव या पराठ्यामध्ये खूपच छान लागते. तर अशा पद्धतीने मी याचा चुरा करून घेतलेला आहे. आता या पराठ्याचे सारण बनवूया. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि कापलेली सर्व कोथिंबीर या बाउलमध्ये टाकायची आहे. आता यामध्ये आपण जो मिरची, अद्रक, लसूण याचा मसाला बनवून घेतलेला आहे तो पण टाकू. 1 चमचा आपल्याला यामध्ये पिठी साखर टाकायची. 1 चमचा पांढरे तीळ टाकू. आता चवीनुसार यामध्ये पण मीठ टाकू. अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये टाकायची आहे. हे सर्व हळूवार हाताने आता मिक्स करून घ्यायचं आहे. आमचूर पावडर आणि पिठी साखर यामुळे या सारणाला मस्त आंबट गोड चव येते. पीठ सुद्धा आपलं मस्त इथे मुरलेलं आहे. आता हे पुन्हा एकदा आपण थोडंसं मळून घेणार आहोत. आता कणकेचा छोटासा गोळा आपण काढून घेऊया. आता या पिठाची आपल्याला अशी मस्त खोलगट अशी वाटी बनवून घ्यायची आहे.
कडेला जास्त पातळ ठेवायची. जशी आपण पुरणपोळीसाठी बनवतो तशीच वाटी आपल्याला याची बनवून घ्यायची आहे. आता या बनवलेल्या वाटीमध्ये आपण सारण भरायचं आहे. अशी खोल वाटी केली की त्यामध्ये भरपूर सारण भरता येतं आणि वाटी पण बंद करायला सोपं जातं. त्यामुळे अशी खोल वाटी करून घ्यायची आहे. सारण आपण यामध्ये भरपूर भरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता अशी हळूहळू आपल्याला ही वाटी बंद करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने जे एक्स्ट्राचं वरती पीठ आलेलं आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. मस्त पॅक आपण करून घेतलेली आहे. फ्रेंड्स, आपण असा पराठा बनवत आहोत जो हेल्दी पण आहे आणि एक खाल्ला तरी पोट भरतं. याला दोन्ही साईडने आता आपण कोरडे पीठ लावून घेणार आहोत. भरपूर सारण भरलेला पराठा खायला खूपच छान लागतो. त्यामुळे सारण हे आपल्याला जास्त भरायचं आहे या पराठ्यामध्ये. कोरडं पीठ लावून घेतल्यावर इथे मी पोळपाटवर असं ठेवून थोडं हाताने प्रेस करून घेतलेलं आहे, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित सारण पसरलं जाईल. आता हे आपल्याला हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे. जास्त जोर द्यायचा नाही, नाहीतर पराठा फुटू शकतो. मस्त हळूवार आपण हा लाटून घेणार आहोत. जास्त पोळीसारखा मोठा करायचा नाही. पराठे हे छोटेच खायला छान लागतात. त्यामुळे मी मीडियमच हा पराठा बनवणार आहे. अशा पद्धतीने मी हा पराठा बनवून घेतलेला आहे. तुम्हाला दाखवते. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. गॅसवर पॅन मस्त गरम केलेला आहे. आता यावरती पराठा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती मस्त लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. यावर दोन्ही साईडनी मस्त तेल सोडून घ्यायचं आहे आपल्याला. आता हा आपण पलटी करून घेऊया. तुम्हाला हाताने भाजता येत असेल तर भाजा, नाहीतर तुम्ही इथे उलटणीचा वापर करू शकता. दुसऱ्या साईडनी पण आपण थोडेसे तेल यावरती सोडून घेऊ. दोन्ही साईडनी मस्त हा पराठा आपला भाजलेला आहे आणि गरम गरम हा पराठा खायचा. तसं काही नाही आहे की गरमच खाल्ला पाहिजे. थंड खाल्ला किंवा गरम खाल्ला कसाही हा पराठा टेस्टीच लागतो. खूप मऊसूत असे हे पराठे बनतात. हा पराठा आपला इथं झालेला आहे. तर अशा पद्धतीने इथे माझे सर्व पराठे बनून झालेले आहे. तुम्हाला 2-3 दिवस हे पराठे ठेवायचे असतील तर थंड करून डब्यात भरून ठेवा आणि जेव्हा खायचे तेव्हा गरम करून खा. तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.